नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका आणि हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय। नांदेड तालुक्यातील एकूण 73 तर हदगाव तालुक्यातील 118 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। तहसील कार्यालयात सोडतीचा कार्यक्रम पार पडला। तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पासचा मोठा बाजार मांडला जातो। पासच्या माध्यमातून भाविकांची लूट केली जाते। परिणामी देवस्थान सुद्धा बदनाम होतं असा आरोप करत पास बंद करण्याची मागणी आमदार कैलास पाटलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। जालन्यात खरीप हंगामात 5,75,000 हेक्टरवरती पेरण्या होणार आहेत। 2.25 लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा मंजूर झालाय। मागील वर्षीपेक्षा यंदा खताची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून खबरदारी घेण्यात येते। नांदेडमध्ये गेल्या आठवड्यात उष्णतेत मोठी वाढ झाली असून पारा 43 अंशांवरती पोहोचला आणि म्हणून बाजारपेठेत टरबूज, खरबूज आणि आंब्याची मागणी वाढली। परिणामी केळीच्या दरात घसरण झाली आहे। सध्या केळीला 900 ते 1100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। म्हणून केळी उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। लातूरमधील नाफेडच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या तूर हमीभाव खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। हमीभावाच्या तुलनेत बाजारपेठेत तुरीला कमी दर मिळतोय, तर खुल्या बाजारात तुरीला क्विंटल मागे 450 रुपयांचा फटका बसतोय। दरम्यान तूर विक्रीसाठी नाफेडच्या केंद्राची 30 एप्रिल पर्यंत मुदत आहे। जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय। एका 4 चाकी वाहनातून गांजा विक्रीसाठी नेला जात असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे। 3 संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आलंय।